तर शरद पवारांना एनडीए मध्ये येण्यासाठी असलेला विरोध पुढेही कायम राहील का? आमच्या पक्षाचा विरोध होता काय? हा, बरोबर उद्धवजी पण एकदा ते म्हणाले होते. हे केव्हा म्हणाले माहिती का? 2 घटना झाल्या. एका घटनेला मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. एक माझ्या ऐकू घटना आहे. मागच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी आम्हाला विनंती केली होती, आपण एकत्र घडूया. कुठेही पेपरमध्ये अजून आलं नाही आहे. त्यांनी विनंती केली, मी आणि उद्धव त्यावेळी बसू एकत्र आणि ठरवलं ठीक आहे आपण शरद पवारांबरोबर जाऊ. आणि मग मी फायनल निर्णय घ्यायच्या वेळी शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र आपटे पेडर रोडवरचे त्यांच्या घरी गेलो आणि तिथे शरद पवार आले. आणि शरद पवारांनी मला सांगून टाकलं, मनोहर पंत यावेळी कठीण दिसतंय. मी म्हणजे कठीण दिसत असेल तर करू नका, हेच का गेलं. त्यामुळे त्यांनी तो विचार तेव्हा सोडून दिला. ही एक घटना. आणि दुसरी घटना मी मगाशी बोलले म्हणून परत बोलत नाही. स्मारकाच्या बाबतीत अध्यक्षपद त्यांनी मागून घेतले त्या कमिटीचं. आणि मला वाटलं होतं की आता शरद पवार जर झपाटल्यासारखं काम करतील तर केव्हाच स्मारक उभं राहील, पण नाही राहिलं. आणि त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळी त्या गोष्टींचा खराखुरा अभ्यास आवश्यक असतो. आणि तो खराखुरा अभ्यास तुम्ही कराल तर तुम्हाला वेगळंच चित्र दिसेल. दुसरं का पहिलं? स्वतःहून एखादं पद मागून घ्यायचं आणि त्या पदावर अन्याय नाही करायचा, तसं शरद पवारांनी केलं. त्याला माहिती होतं की स्मारक उभारणं आवश्यक आहे. माझे आणि शरद पवारांचे संबंध चांगले आहेत तरी सांगतो की या कामाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या अन्यायामुळे मी स्वतः खुद्द अस्वस्थ आहे. ते झालं नाही, पण शरद पवार म्हणजे काय हे माझ्यापेक्षा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा, ते होचं नाही कसं करतील, शब्दाला वेगळं वेगळं वळण कसं देतील हे मी कशाला सांगायला पाहिजे. वर्तमानपत्र छापतातही, फक्त आम्ही त्या ह्याच्यातनं जाऊन आलोत. आणि म्हणून सांगेन की संधी मिळाल्यावर त्या संधीचा फायदा कसा घ्यावा हे शरद पवारांना अचूक कळतं.